थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं ना एक अतिशय प्रसिद्ध आणि तितकंच विचार करायला लावणारं विधान आहे. ते म्हणाले होते की जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर मानवजात केवळ 4 वर्षात नष्ट होईल. हम्म. सुरुवातीला हे ऐकायला एखादं अतिशयोक्तीपूर्ण वाक्य वाटू शकतं, पण हो, अगदी बरोबर. आपण अनेकदा या विधानाचा फक्त एक सुविचार म्हणून विचार करतो. पण जेव्हा आपण निसर्गाची अन्न साखळी आणि परागीभवनाची ती गुंतागुंतीची प्रक्रिया समजून घेतो ना, तेव्हा लक्षात येतं की हे केवळ एक वाक्य नाहीये. हो ना. हे एक अत्यंत कठोर पर्यावरणीय सत्य आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय आहे एक अत्यंत परिचित पण तितकाच रहस्यमय आणि आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा कीटक, म्हणजे आपली मधमाशी. आजच्या या सखोल चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की या छोट्याशा जीवाच्या आत दडलेली अफाट बुद्धिमत्ता, त्यांची ती थक्क करणारी शरीररचना आणि त्यांच्या पोळ्यातील अविश्वसनीय अशी समाजव्यवस्था आपल्याला उलगडून दाखवायची आहे. अगदी. आणि त्यासोबतच त्यांच्यावर सध्या ओढवलेलं जे मोठं संकट आहे आणि मानवाने शोधलेले काही आधुनिक उपाय आहेत, त्यावरही आपण सविस्तर बोलणार आहोत. बरोबर. कारण या विषयावरील उपलब्ध माहिती आणि संशोधनाचं जे संकलन आपण केलं आहे त्यातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. आपण मधमाशीला फक्त एक मध देणारा कीटक समजण्याची चूक करतो नेहमी. हो, पण प्रत्यक्षात ती निसर्गाच्या कारखान्यातील सर्वांत महत्वाची रचनाकार आहे. तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण सहसा पाहतो ती म्हणजे फक्त एक गुणगुणणारा कीटक असं आपल्याला वाटतं, पण यांच्यामध्ये खूप मोठी विविधता आहे, नाही का? नक्कीच आहे. कसं आहे, मधमाशीचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणातील एपिडी कुलात होतो. बापरे, हे तर खूपच वैज्ञानिक नाव झालं. थोडं तांत्रिक आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं तर जगात मधमाशीच्या मुख्य 4 जाती आढळून येतात. एपिस ही त्यांची मुख्य प्रजाती आहे आणि या प्रत्येकीचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. भारतात आढळणाऱ्या जातींबद्दल बोलायचं तर पहिली आहे एपिस डॉर्सॅटा. म्हणजे आपली आज्ञा मधमाशी ना? अगदी बरोबर. स्थानिक भाषेत आपण तिला आज्ञा मधमाशी म्हणतो. आकारानेही भारतात आढळणाऱ्या मधमाशांमध्ये सर्वात मोठी असते. तिची लांबी साधारण 18 ते 21 मिलीमीटर असते. अच्छा. ती डोंगर माथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते. मोठ्या खडकांना किंवा उंच इमारतीच्या छताला ती आपले प्रचंड मोठे पोळे बांधते. तिचं पोळं चक्क 1 मीटर लांब आणि पाऊण मीटर रुंद असू शकतं. अरेच्छा. आणि ही आज्ञा माशी प्रचंड आक्रमक असते ना? मी ऐकून आहे याबद्दल. हो, अतिशय चिडखोर असते आणि तिच्या या उघड्यावर राहण्याच्या आणि नांगी मारण्याच्या सवयीमुळे तिला कृत्रिम लाकडी पेटण पाळता येत नाही. याच्या अगदी उलट असते एपिस फ्लोरिया, म्हणजेच फुलोरी मधमाशी. भारतीय मधमाशांत ती आकारमानानं सर्वांत छोटी असते, म्हणजे फक्त 8 ते 13 मिलीमीटर. म्हणजे खूपच छोटी. हो, आणि ती उघड्यावर अगदी तळहाताच्या आकारमानाचं लहानसं पोळं बांधते, एखाद्या मध्यम उंचीचं झाडाच्या फांदीला. तर मग हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे आग्यामाशी ही जणू एखाद्या क्लबच्या रागीट आणि अत्यंत आक्रमक रक्षकासारखी आहे, जिला माणसाळणं अशक्य आहे. बरोबर. मग आपण ज्या पेट्यांमध्ये मधमाशा पाळतो त्या नेमक्या कोणत्या प्रकारच्या असतात? त्यासाठी आपण एपिस सेराना इंडिका म्हणजेच सातेरी मधमाशीचा वापर करतो. ही माशी लांबीला साधारण 10 ते 16 मिलीमीटर असते. खऱ्या अर्थानं मधमाशी पाळण्यासाठी ही वरदान आहे. म्हणजे ही शांत असते? अतिशय शांत स्वभावाची. नैसर्गिक वातावरणात ती अंधाऱ्या जागेत, जसं की झाडांच्या ढोलीत, खडकांच्या भेगांमध्ये किंवा इमारतींच्या आडोशाच्या जागेत एकमेकांना समांतर अशी अनेक पोळी बांधते. मवाळ असल्यामुळे हिला कृत्रिम लाकडी पेट्यात सहज पाळता येतं. आणि आणखी एक जात आहे ना, एक इटालियन माशी असं काहीतरी म्हणतात तिला? हो, एपिस मेलिफेरा. ही युरोपियन आणि आफ्रिकन जात आहे, पण आता भारतात विशेषतः पंजाब आणि हरियाणामध्ये ती खूप पाळली जाते. हिची लांबीही 8 ते 13 मिलीमीटर असते आणि कृत्रिम पेठ्यात भरपूर मध देण्यासाठी ती जगभरात प्रसिद्ध आहे. या वेगवेगळ्या जातींबद्दल वाचताना त्यांच्या शरीररचनेविषयी एक अत्यंत रंजक गोष्ट माझ्यासमोर आली. म्हणजे फुले आणि मकरंद गोळा करण्यासाठी त्यांच्या शरीरातच काही खास अवजारे जोडलेली असतात. हे कसं काम करतं? निसर्गाची ही एक अत्यंत अचूक अशी अभियांत्रिकी आहे. या 4ही जाती आकारानं वेगळ्या असल्या तरी त्यांची शरीररचना सारखीच असते. त्यांचं शरीर 3 भागांत विभागलेलं असतं. त्रिकोणी डोकं, वक्ष आणि 6 खंडांचं उदर.
त्यांचं शरीर पूर्णपणे केसाळ असतं, जे फुलांवर बसल्यावर परागकण चिकटून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. पण केवळ परागकण चिकटून त्या थांबत नाहीत ना? अजिबात नाही. त्यांच्या वक्षावर पायांच्या 3 जोड्या असतात आणि या पायांवर परागकंगवा, परागकुंचला, परागकंटक आणि परागपिशवी अशी एक संपूर्ण यंत्रणा असते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना माशी आपल्या पायावर असलेल्या या नैसर्गिक कंगव्यानं अंगावरील परागकण विंचरते. म्हणजे अक्षरशः कंगव्यासारखा वापर करते. अगदी. आणि ते अतिशय कौशल्यानं पायावरील परागपिशव्यांत साठवते. यासोबतच फुलातील मकरंद शोषून घेण्यासाठी त्यांच्याकडे एखाद्या शोषण नळीसारखी लांब जीभ किंवा जीभ असते. आणि त्यांच्या पोटावर मेणग्रंथी असतात, ज्यातून मेण स्रवतं, ज्यापासून ते पोळं बांधतात. हे तर जणू काही पाठीवर पिशवी आणि हातात कंगवा घेऊन फिरणाऱ्या अत्यंत कुशल कामगारांसारखंच आहे. पण या शरीररचनेपेक्षाही जास्त अचंबित करणारी गोष्ट मला काय वाटली माहितीये? काय? त्यांची समाजव्यवस्था. त्यांच्या पोळ्यातील जी कामाची विभागणी आहे ती एखाद्या अत्यंत शिस्तबद्ध कारखान्यासारखी चालते. पण मला पडलेला प्रश्न असा आहे की या संपूर्ण व्यवस्थेवर राणी माशीचं नियंत्रण कसं असतं? ती एखाद्या व्यवस्थापकासारखी सर्वांना आज्ञा देते का? नाही, तसं नाहीये. राणी माशीचं नियंत्रण हे भौतिक किंवा शारीरिक ताकदीवर नसतं. ते संपूर्णपणे रासायनिक प्रक्रियेवर आधारित असतं. पोळ्यामध्ये एकच राणी माशी असते, जी आकारानं सर्वांत मोठी असते. बरं. तिच्या शरीरातून ऑक्सिडिसिऑनिक आम्ल नावाचा एक विशेष गंध स्रवत असतो. हा गंध म्हणजे केवळ एक सुवास नसून ती एक अत्यंत प्रबळ जैविक आज्ञा असते. जैविक आज्ञा म्हणजे नक्की काय? म्हणजे हा गंध पोळ्यातील इतर सर्व माद्यांच्या म्हणजेच कामकरी माशांच्या प्रजनन क्षमतेला दाबून ठेवतो आणि त्यांना वसाहतीसाठी फक्त काम करण्यास प्रवृत्त करतो. याच गंधामुळे पोळ्यातील हजारो माशा एका अखंड आणि एकसंध जीवासारख्या एकत्र बांधून राहतात. बापरे. जर राणी माशी हे सर्व काम करत असेल आणि कामकरी माशा पोळं सांभाळत असतील, तर मग नर माशांचं पोळ्यात नक्की काम काय असतं? ते संरक्षण करतात की अन्न शोधतात? हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, पण नर माशी पोळ्यात कोणतंही काम करत नाही. काय सांगताय? काहीच नाही? काहीच नाही. ते स्वभावानं अत्यंत आळशी असतात. त्यांचा जन्म अफलित अंड्यांपासून होतो आणि त्यांचं एकमेव काम म्हणजे राणी माशीसोबत मिलन करणं. आणि प्रजननाची ही प्रक्रिया अत्यंत क्रूर आहे. क्रूर? कशामुळे? नर माशीच्या जननेंद्रियांची रचना अशी असते की मिलनानंतर ते राणी माशीच्या शरीरापासून वेगळे होताना अक्षरशः तुटतात आणि त्या नराचा जागीच मृत्यू होतो. बापरे. म्हणजे मिलनानंतर लगेच मृत्यू? आणि जे नर मिलन करू शकत नाहीत त्यांचं काय होतं मग? जे नर मिलन करू शकत नाहीत त्यांना अन्नाची टंचाई भासू लागल्यावर कामकरी माशा पोळ्याबाहेर हाकलून देतात किंवा मारून टाकतात. कारण ते फक्त अन्न खातात, वसाहतीसाठी दुसरं कोणतंही योगदान देत नाहीत. म्हणजे इथूनच खऱ्या अर्थानं या पोळ्यातील खऱ्या हिरोची म्हणजेच कामकरी माशीची गोष्ट सुरू होते. तर या कामकरी माशांच्या आयुष्याचे जे टप्पे आहेत ते एखाद्या अत्यंत अचूक वेळापत्रकासारखे आहेत. मी वाचत होते त्याबद्दल. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. कामकरी माशा या वांज माद्या असतात. सातेरी मधमाशांच्या पोळ्यात यांची संख्या सर्वांत जास्त असते, साधारण 20 ते 60 हजार. एवढ्या जास्त? हो. आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य फक्त 70 ते 75 दिवसांचं असतं. पण या छोट्या आयुष्यात त्या टप्प्याटप्प्यानं कामं करतात. पहिले 35 दिवस त्या पोळ्याच्या आतच राहून काम करतात. म्हणजे काय काय करतात आत? या काळात त्यांच्या कार्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. जसं की सफाई माशा, दाई माशा, बांधकाम करणाऱ्या माशा, वारा घालणाऱ्या आणि रक्षक माशा. त्या राणीला आणि पिलांना भरवतात. मेणग्रंथींमधून मेण सुरवून पोळ्याचं बांधकाम करतात. आणि नंतरचे उर्वरित 35 दिवस त्या पोळ्याबाहेर पडून मकरंद आणि परागकण शोधण्याचं अत्यंत कठीण काम करतात. मला इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी पडणारा प्रश्न विचारायचा आहे. आपण रक्षक माशांबद्दल बोललो. कामकरी माशी जेव्हा शत्रूला डंख मारते तेव्हा ती स्वतःच का मरते? निसर्गाच्या दृष्टिकोनातून हा एक खूप मोठा दोष वाटत नाही का? वरवर पाहता तो दोष वाटू शकतो, पण तो या वसाहतीसाठी दिलेला सर्वोच्च त्याग आहे. कसंय, कामकरी माशीच्या उदराच्या शेवटी जी नांगी असते ती सरळ सुईसारखी नसते. मग ती कशी असते? ती वक्र आणि उलटे काटे असलेली असते.
जेव्हा एखादा शत्रू पोळ्यावर हल्ला करतो आणि कामकरी माशी संरक्षणासाठी त्याला डंख मारते, तेव्हा तिची काटेली नांगी त्या शत्रूच्या जाड त्वचेत अडकून राहते. अच्छा. हो, आणि जेव्हा माशी तिथून उडून जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती नांगी, तिची विषग्रंथी आणि तिच्या पोटाचा काही भाग शरीरापासून खेचला जाऊन तुटतो. यामुळे माशीचा तडफडून मृत्यू होतो. पण मग असं का? नांगी अडकून राहण्यामागे काही विशिष्ट कारण आहे का निसर्गाचं? होय, कारण ती अडकलेली नांगी आणि तुटलेली विषग्रंथी माशीच्या मृत्यूनंतरही स्वतःहून आकुंचन पावत राहते आणि शत्रूच्या शरीरात सतत विष सोडत राहते. शत्रूला जास्तीत जास्त वेदना देणं आणि पोळ्यापासून दूर पळवून लावणं हा यामागील मुख्य उद्देश असतो. स्वतःचे प्राण देऊन आपल्या वसाहतीचं रक्षण करण्याचा हा एक अद्भुत मार्ग आहे. खरोखरच निसर्गातील हा एक मोठा त्याग आहे. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की कामकरी माशा केवळ यंत्रासारखं काम करत नाहीत, तर त्यांच्याकडे अत्यंत प्रगत अशी संवाद प्रणाली आहे. त्या एकमेकांशी आवाजाद्वारे नाही तर नृत्याद्वारे बोलतात. हे खरं आहे का? 100% खरं आहे, आणि याला आपण नृत्याची भाषा म्हणतो. पोळ्याबाहेर काम करणाऱ्या माशांमध्ये शोधक माशा आणि अन्न गोळा करणाऱ्या माशा असे 2 प्रकार असतात. जेव्हा एखादी शोधक माशी मकरंद शोधून पोळ्यात परत येते, तेव्हा ती इतर माशांना अन्नाची नेमकी जागा सांगण्यासाठी विशिष्ट नृत्य करते. जर अन्न जवळ असेल तर ती गोल नृत्य करते. पण खरी अचंबित करणारी गोष्ट तेव्हा घडते जेव्हा अन्न खूप दूर असतं. तेव्हा त्या काय करतात? अशा वेळी ती इंग्रजीत 8च्या आकाराचं नृत्य करते. याला वॅगल डान्स म्हणतात. पण हे नृत्य दिशा कशी सांगतं? पोळ्याच्या आत तर पूर्ण अंधार असतो ना? इथेच तर त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती येते. पोळ्याच्या अंधारात त्या सूर्याला पाहू शकत नाहीत, म्हणून त्या गुरुत्वाकर्षणाचा वापर दिशा ठरवण्यासाठी करतात. ती माशी पोळ्यावर ज्या कोणात नृत्य करते, तो कोण म्हणजे पोळ्याच्या बाहेर सूर्याच्या दिशेनं किती अंशावर उडायचं आहे हे सांगतो. बापरे, हे खरंच थक्क करणारं आहे. आणि एवढंच नाही, ती माशी आपल्या उदराला किंवा शेपटीला जितक्या वेगानं हेलकावे देते, त्या वेगावरून अन्नाचं नेमकं अंतर किती आहे हे इतर माशांना समजतं. भूमितीचं अचूक ज्ञान आणि दिशादर्शक यंत्रणेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. याच अद्भुत शोधासाठी शास्त्रज्ञ कार्ल वॉन फ्रिश यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे एका तिळाच्या दाण्या एवढा मेंदू असलेली माशी भूमिती आणि अंतराचं एवढं अचूक गणित सोडवू शकते. ही खरोखरच अवाक करणारी गोष्ट आहे. आणि त्यांच्या या सामूहिक बुद्धिमत्तेचा आणखी एक भन्नाट नमुना म्हणजे शत्रूला अक्षरशः शिजवून मारण्याचं त्यांचं तंत्र. मला याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचंय. नक्कीच. निसर्गातील हा एक अत्यंत विलक्षण बचाव मार्ग आहे. जेव्हा एखादा मोठा आणि जाड चिलखत असलेला शत्रू, जसं की एखादी मोठी गांधील माशी पोळ्यावर हल्ला करते, तेव्हा कामकरी माशांच्या डंखाचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. मग त्या स्वतःचा बचाव कसा करतात? अशावेळी शेकडो कामकरी माशा एकत्र येतात आणि त्या शत्रूभोवती एक मोठा गोळा तयार करतात. त्यानंतर त्या माशा आपले पंख अजिबात न हलवता त्यांच्या छातीतील उड्डाणाचे स्नायू प्रचंड वेगानं थरथरवतात. म्हणजे एखाद्या उष्णतेच्या भट्टीसारखं. अगदी तसंच. या थरथराटीमुळं प्रचंड उष्णता निर्माण होते. त्या गोळ्याच्या आतलं तापमान 47°C पर्यंत वेगानं वाढतं. त्याचवेळी शेकडो माशांच्या श्वासोच्छवासामुळे तिथे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणही वाढतं. तो शत्रू एवढी उष्णता सहन करू शकत नाही आणि तो अक्षरशः शिजवून आणि गुदमरून मारला जातो. अरे चा, पण एवढ्या उष्णतेमुळे त्या मधमाशा स्वतः नाही का मरत? नाही, कारण विशेष म्हणजे मधमाशा स्वतः 50°C पर्यंत तापमान सहन करू शकतात. त्यामुळं त्या सुरक्षित राहतात. आणि याच थरथराटीच्या तंत्राचा वापर त्या थंडीत राणीला वाचवण्यासाठी करतात. बाहेर गोठवणारी थंडी असली तरी त्या राणीभोवती गोळा होऊन थरथरतात आणि पोळ्याच्या मध्यभागी तापमान नेहमी 27 ते 34°C राखतात. म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची अशी एक परिपूर्ण तापमान नियंत्रक व्यवस्था आहे. पण दुर्दैवानं निसर्गाची इतकी परिपूर्ण यंत्रणा आज एका मोठ्या संकटात सापडली आहे असं मला वाटतं. हो, दुर्दैवाने हे खरं आहे. आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर जे अतिक्रमण केलं आहे, त्यामुळे त्यांना स्वतःची जीवनशैली बदलावी लागत आहे. पूर्वी आग्या माशा जंगलात किंवा उंच झाडांवर पोळी बांधायच्या, पण आजकाल ते शहरातल्या उंच इमारतींवर पोळी बांधताना दिसतात. नैसर्गिक अधिवास नष्ट होणं हे एक मोठं संकट आहेच, पण आज त्यांच्यावर एक अत्यंत अदृश्य आणि भयानक संकट ओढवलं आहे. ते म्हणजे अतिसूक्ष्म प्लास्टिक किंवा मायक्रोप्लास्टिक आणि रासायनिक कीटकनाशकांचं. थांबा, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्लॅस्टिकमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होणं किंवा समुद्री जीवांच्या पोटात अडकून त्यांचं मरण आपण समजू शकतो.
पण चक्क स्मृतिभ्रंश. अतिसूक्ष्म प्लास्टिक एका कीटकाच्या मेंदूवर असा थेट परिणाम कसा करू शकतं? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, जेव्हा मधमाशा दूषित पाणी पितात किंवा मकरंद घेतात, तेव्हा त्यातील प्लॅस्टिकचे अतिसूक्ष्म कण त्यांच्या शरीरात जातात. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते त्यांच्या पचनसंस्थेतून थेट त्यांच्या रक्तात आणि तिथून त्यांच्या मज्जासंस्थेत प्रवेश करतात. बापरे. हो, आणि हे कण त्यांच्या मेंदूतील मज्जातंतूंचे मार्ग विस्कळीत करतात. याला शेतीत वापरल्या जाणाऱ्या विषारी कीटकनाशकांची जोड मिळते, जे मुळातच मज्जासंस्थेवर आघात करणारं विष असतं. याचा थेट परिणाम त्यांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर होतो आणि त्यांचं सामाजिक वर्तन बिघडतं. त्यांची पूर्ण चेतासंस्था, ज्यामध्ये मेंदू, चेतारज्जू आणि गुच्छिका असतात, त्या सगळ्यावरच याचा घातक परिणाम होतो. म्हणजे त्यांच्या त्या अचूक दिशादर्शक यंत्रणेतच बिघाड होतो. होय, मकरंद गोळा करायला हजारो मीटर दूर गेलेली शोधक माशी या रासायनिक आघातामुळे स्वतःच्या पोळ्याचा रस्ताच विसरून जाते. ती दिशाहीन होते आणि जर कामकरी माशा परत आल्याच नाहीत तर पोळ्यातील अन्नसाठा झपाट्यानं संपतो आणि वसाहत नष्ट व्हायला सुरुवात होते. हे खरंच चिंताजनक आहे. आणि या व्यतिरिक्त वरोवा माईट नावाचा एक परजीवी कीटक आहे, जो मधमाशांच्या शरीरातील चरबी शोषून घेतो आणि त्यांच्यात घातक विषाणू पसरवतो. तसंच नोझेमासारखे आजार आहेत. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे जगभरात मधमाशांच्या वसाहती रातोरात रिकाम्या होत आहेत, ज्याला आपण कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर म्हणतो. हे अत्यंत भयानक आहे. एकाच वेळी अधिवास नष्ट होणं, प्लास्टिक, रसायने आणि परजीवी कीटक. पण ह्या समस्येवर काही उपाय आहेत का? कारण मधमाशा वाचवणं म्हणजे केवळ मध मिळवणं नाही, तर शेती आणि आपली अन्नसुरक्षा अबाधित ठेवणं आहे. हे अगदी खरं आहे. मध हा तर फक्त एक दुय्यम फायदा आहे. मधमाशीचं सर्वात मोठं योगदान हे परागीभवनात आहे. एका शेतकऱ्याच्या प्रयोगाचं उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे. कोणता प्रयोग? त्यांनी त्यांच्या बंदिस्त पॉलीहाऊसमध्ये काकडीचं पीक घेतलं होतं. फुलं भरपूर येत होती, पण नैसर्गिक परागीभवन नसल्यामुळे फळे धरत नव्हती. मग त्यांनी तिथे मधमाशांच्या 2 पेट्या आणून ठेवल्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका आठवड्यातच त्यांच्या काकडीच्या उत्पादनात चक्क 1500% वाढ झाली. 1500%? बापरे. म्हणजे मधमाशीचा फुलांना होणारा स्पर्श हा खऱ्या अर्थानं परिस्पर्श आहे. मग या परिस्पर्शाला जिवंत ठेवण्यासाठी आजचं आधुनिक तंत्रज्ञान कशी मदत करत आहे? सुदैवानं तंत्रज्ञानानं यात मोठं पाऊल उचललं आहे. आपण मगाशी वरोवा माईट या परजीवीबद्दल बोललो, जो मधमाशांना मारतो. यावर उपाय म्हणून थर्मोसोलार हाईव्ह नावाच्या आधुनिक पेट्या विकसित केल्या गेल्या आहेत. यामध्ये काय वेगळं असतं? या पेट्या सौर ऊर्जेचा वापर करून पेटीचा तापमान अशा एका विशिष्ट पातळीवर नेतात जिथे मधमाशा सुरक्षित राहतात, पण तो परजीवी कीटक त्या उष्णतेनं मरून जातो. म्हणजे रसायनांचा अजिबात वापर न करता आजारावर नियंत्रण मिळवलं जातं. अरे वा. म्हणजे मधमाशा शत्रूला मारण्यासाठी जशी उष्णतेची भट्टी तयार करतात, तसाच वापर आपण या परजीवीला मारण्यासाठी करत आहोत. अगदी तसंच. आणि या व्यतिरिक्त मधमाशीच्या पेटीमध्ये बसवण्यासाठी खास सेन्सर्स किंवा ज्याला बीडा बॉक्स म्हणतात, ते आले आहेत. हे सेन्सर्स पोळ्यातील आवाज, तापमान आणि राणी माशीची हालचाल टिपतात आणि ती माहिती थेट मधमाशी पालकाच्या मोबाईलवर पाठवतात. यामुळे पेटी वारंवार उघडून मधमाशांना ताण देण्याची गरज उरत नाही. तसाच बी स्मार्ट ॲप पण आहे, ज्यामुळे त्यांना आकर्षित करणाऱ्या झाडांची माहिती मिळते. हां. आणि मी फ्लो हाईव्ह नावाच्या एका नव्या तंत्रज्ञानाबद्दलही वाचलं आहे. पूर्वी मध काढण्यासाठी पोळे कापावे लागायचे किंवा धूर करून माशांना हुसकावून लावावा लागायचा. पण या नव्या पद्धतीत बाहेरून फक्त एक चावी फिरवली की आतले मेणाचे कप्पे दुभंगतात आणि मध थेट नळीद्वारे बाहेर येतो. माशांना कोणताही त्रास न देता अत्यंत शुद्ध मध मिळवण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हो, हे सर्व आधुनिक उपाय केवळ आपल्याला जास्तीचा मध मिळवण्यासाठी विकसित केलेले नाहीत, तर निसर्गाची अन्नसाखळी अबाधित ठेवण्यासाठी उचललेलं एक अत्यंत आवश्यक पाऊल आहे. जिथे मधमाशी सुरक्षित आणि आनंदी आहे, तिथे निसर्ग फुलतो आणि पर्यायानं आपलं जीवनही सुरक्षित राहतं. अगदी बरोबर. आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की मधमाशा या केवळ मधाच्या कारखान्यातील सामान्य कामगार नाहीत. त्या आपल्या पर्यावरणाचे आणि अन्न सुरक्षेचे अत्यंत कळीचे आणि मुख्य आधारस्तंभ आहेत.
त्यांची ती रसायनांवर आधारित शिस्तबद्ध समाजव्यवस्था, अंधारातही अचूक दिशा सांगणारं त्यांचं संवाद कौशल्य आणि जगण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवनशैलीत केलेले बदल आपल्याला निसर्गाच्या अफाट बुद्धिमत्तेची जाणीव करून देतात. आणि ऐकणाऱ्यांसाठी ही माहिती खूप महत्वाची आहे, कारण आज आपण जे काही ताजे अन्न, फळे किंवा भाज्या खातोय, आपल्या सर्वांच्या रोजच्या जेवणातील प्रत्येक घासात या छोट्या जीवांच्या अफाट कष्टाचा आणि त्यांच्या परागीभवनाचा वाटा आहे. हो ना? जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. मधुमाशांनी लाखो वर्षांपासून स्वतःला बदलत्या हवामानानुसार जुळवून घेतलं आहे. शत्रूला उष्णतेने मारण्यासारखं अछाट तंत्र त्यांनी विकसित केलं आहे. भूमिती आणि रसायनांचा वापर करून त्यांनी निसर्गावर विजय मिळवला आहे. पण आज मानवाने निर्माण केलेल्या अतिसूक्ष्म प्लॅस्टिक आणि घातक रसायनांच्या वेगाशी त्या स्वतःला जुळवून घेऊ शकतील का? अगदी हाच प्रश्न आहे की उत्क्रांतीच्या या शर्यतीत निसर्गातील हा सर्वात महत्वाचा दुवा कायमचा निखळून पडेल. आणि जर खरोखरच तसं झालं तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिलेल्या त्या 4 वर्षांच्या इशाऱ्याचं काय होईल? यावर नक्की विचार करा.